ही आहे आपली आजची सवारी। तर आज आपण हिवरे या गावामध्ये पोहोचलो आहोत। नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे एक टेम्पल आहे, हनुमानजीचं टेम्पल आहे। जय श्रीराम, जय बजरंगबली। आणि एक्झॅक्ट या टेम्पलच्या समोरच आपल्याला हे टेम्पल बघायला मिळतो, हिवरे या गावामध्ये। तर या साईडला काही मूर्त्या वगैरे आहेत, पाहू शकता आपण, विरगळ पण आहेत। इथे एक शिवलिंग आहे, पाहू शकता आपण। कॅट म्याव म्याव कॅट। तर मित्रांनो, हे बघू शकता मेन प्रवेशद्वार इथून आहे टेम्पलचं। तर चला प्रवेश करूयात। हे आधुनिक आहे, इकडं बसण्यासाठी कक्षासन वगैरे आहे आधुनिक वाला। तर इथं समोर एक स्वतंत्र असं नंदी मंडप पाहायला मिळतं आणि इथे एक दीपमाळची बांधणी करण्यात आलेली आहे नव्याने। तर मित्रांनो, या दीपमाळच्या बाजूला एक टेम्पल आहे आणि इथे पण शिवजी आहेत आणि इकडे बाजूला एक विरगळ आहे, पाहू शकता विरगळ, आणि इकडे शिवजी आहेत। तर चला दर्शन घेऊयात। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। तर इकडे एक डॉग पण निवांत बसलेला आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील हिवरे या गावामध्ये आलेलो आहोत। हिवरेमध्ये आल्यानंतर गावाच्या मध्यवर्ती नागनाथ मंदिर म्हणून हे प्रसिद्ध असं मंदिर आहे। तर आता आपण मंदिराच्या पटांगणात आहोत। तर तुम्ही पाहू शकता, अनेक पायऱ्या पार करून आता आपण मंदिराच्या मुख्य प्रांगणामध्ये आलेलो आहोत। तर हे मंदिराचं नंदी मंडप आहे। काळाच्या ओघामध्ये इथं वर कलर केलेला आहे, पण तो मूळ नंदी आतला बदललेला आहे। परंतु हे बाजूची जी काही नक्षीकाम आहे ही सर्व त्याच काळातले आहे। मंदिर जर सर्व बारीक पद्धतीने पाहिलं तर मंदिरावर यादव काळातल्या शिल्पकलेचा प्रभाव दिसून येतो। विविध ही हत्तीची रांग आहे आणि हत्तींच्या पाठीवर हा थर थांबलेला आहे आणि हा संपूर्ण नंदी मंडपाच्या खालील बाजूस आहे आणि आतमध्ये सुरेख असं नंदी विराजमान झालेला आहे। प्रवेश करूयात। तुम्ही पाहू शकता की ह्या मंदिराची खालची जी लाईन आहे तर ती संपूर्ण हत्तीची रांग आहे। विविध प्रकारचे हत्ती खालच्या रांगेत कोरलेले आहेत आणि मधल्या भागामध्ये विविध सुरसुंदरी, नर्तकी, वाद्यवाजक आणि नृत्यांगिणा शिल्पित केलेले आहेत। आणि जर त्याच्या वरचा जर थर पाहिला तर विविध व्याल शिल्प इथं आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यावर एकदम जर पाहिलं तर ही सर्व वेगवेगळ्या फुलांनी सजवलेली शेवटची रांग आहे। असं अत्यंत सुंदर असं यादव काळातलं मंदिर आहे। तर आता मुख्य मंदिरात प्रवेश करूया। प्रवेश करताना दोन्ही पायरीवर इथं नावं लिहिण्यात आलेली आहेत। काही भक्तगण स्वतःचे नाव त्या काळामध्ये कोरून घ्यायचे। तर मंदिरामध्ये आल्यानंतर हा मंदिराचा मुख्य मंडप आहे आणि या मुख्य मंडपावर तुम्हाला हे अर्धस्तंभ दिसतात आणि सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे। परंतु या मंदिराला ऑइल पेंट दिलेला आहे। काळाच्या ओघामध्ये काळा रंग दिल्यामुळं काही नक्षीकाम आपल्याला दिसत नाहीये। ही बसण्यासाठी कक्षासनाची व्यवस्था केलेली आहे आणि या मुखमंडपामध्ये सुद्धा
वर छतामध्ये सुंदर असं एक मोठं पुष्प आहे. तर मंदिर, मुखमंडप, सभामंडप आणि अंतराळ आणि गर्भगृह अशा प्रकारातलं आहे. तर आपण ह्या सभामंडपामध्ये जे प्रवेश करतो तर तुम्ही पाहू शकता की अत्यंत रेखीव कुशलतेने घडवलेले स्तंभ आहेत आणि ह्या सर्व स्तंभाच्या वरील बाजूस ही सर्व भारवाहक तुम्हाला दाखवलेले आहेत. म्हणजे हे संपूर्ण मंदिर त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेरलेलं आहे असं भार उचललेले भारवाहक दिसून येतात. आणि मंदिराच्या सर्वच बाजूने अत्यंत कुशलतेने घडवलेले खांब आहेत. तसं पाहिलं तर ह्या मंदिराच्या सभामंडपामध्ये 2 उपग्रह आहेत. एकूण जर पाहिली असं 3 गर्भगृह आहेत. तर ह्या सभामंडपामध्ये दोन्ही बाजूला 2 ही छोटी उपग्रह आहेत. हे जर शिल्प तुम्ही पाहिलं तर हे चामुंडा देवीचं शिल्प आहे. आणि या देवीचं मुख्य वैशिष्ट्य असं असतं की ती एक नख तोंडाने कुरतडत असते. तर त्याच्यात ते लांछन आहे आणि त्याच्यावरून ते ओळखलं जातं आणि ती एकदम कृश बांधाची दाखवलेली जाते. अत्यंत सुंदर असं हे शिल्प आहे. आणि हे पाहू शकता की हे जे गर्भगृह आहे छोटं 2 असलेलं, तर हे अत्यंत कुशलतेने वर गणपती आहे. बाजूला 2 स्तंभ शाखा आहेत आणि हे जे आहे वातायन आहे. म्हणजे आतमध्ये हवा आणि प्रकाश खेळते असण्यासाठी ही केलेली त्या काळातली व्यवस्था आहे. दोन्हीही सेम तसेच ग्रह आहेत आणि बाजूला काही शिल्प आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये ते खंडित झालेले आहेत. आणि इथं पुन्हा 2 देवकोष्टकं आहेत. तर देवकोष्टकाच्या बाजूला एका कठ्ठ्यावर दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि एका देवकोष्ठामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. हे बघा, हे पण गर्भगृह सुंदर पद्धतीने रेखीव अलंकाराने सुशोभित आहे. इथे पण वातायनाची व्यवस्था आहे. फार सुंदर रेखीव काम केलेलं आहे. कोष्टकामध्ये एक गणपतीची रेखीव अशी मूर्ती आहे. तर आपण ही मूर्ती पाहून मंदिराच्या अंतराळ भागामध्ये जाणार आहोत. तर सभामंडप आणि गर्भगृहाला जोडणारा भाग म्हणजे अंतराळ भाग म्हटलं जातं. तर ह्या अंतराळ भागामध्ये आपण सध्या आलेलो आहोत. काळाच्या ओघामध्ये मंदिराचे बरेच वेळा जीर्णोद्धार झालेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून खालचे तुम्ही फरशा पाहू शकता. सगळं स्टाईल नवीन फरशा बसवलेल्या आहेत. असं केल्यामुळे मूळ सौंदर्याला थोडी बाधा निर्माण झालेली आहे. आणि हे मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे. तुम्ही पाहू शकता की विविध शाखेनं हे सजवलेलं आहे. अत्यंत सुंदर आणि रेखीव असं हे फ्रेम डोर आहे. सोलापूर जिल्ह्यातले अनेक जे मंदिर आहेत तर त्यातलं हे अत्यंत कुशलतेचं मंदिर म्हणून म्हणायला हरकत नाही. हे जे पाहू शकता ही व्याल शाखा आहे. तर विविध प्राणी इथं सजवलेले आहेत. ही गोल अलंकृत केलेली एक पुष्प शाखा आहे. हा मोठा जो स्तंभाचा भाग आहे ही स्तंभ शाखा आहे. मध्ये कीर्तिमुख आहेत. खाली दोन्ही साईडला आपले द्वारपाल आहेत आणि मूर्त्याही मोठ्या आकाराच्या आहेत. आणि इथं विविध नर शाखा आहेत आणि एक शाखा बांधकामाच्या ज्यामध्ये झाकली गेलेली आहे. आणि तुम्ही गर्भगृह पाहू शकता. साधारण 10-15 फूट खोल असं हे गर्भगृह आहे आणि आतमध्ये सुरेख असं मोठं शिवलिंग आहे. त्या काळामध्ये रजाकाच्या काळामध्ये तर महत्त्वाचे शिवलिंग आणि मूर्ती हे सुखरूप राहावेत म्हणून असं हे मंदिराचे बांधकाम खाली असायचं. आणि जर तसा प्रसंग निर्माण झाला तर इथं वाळून वगैरे झाकलं जायचं. सभामंडपामध्ये जे मुख्य 4 स्तंभ आहेत तर त्या 4 स्तंभातील एका स्तंभाला खाली छोटा असा एक 5-6 ओळीचा देवनागरीमधला एक शिलालेख आहे आणि त्याचं वाचन झालेलं आहे. तो आपण याच्यात त्याची माहिती भर घालूया. तर मित्रांनो, हा वाला टेम्पल आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का आपल्या गावामध्ये पण असे हेमाडपंथी मंदिर असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर मला पण मेसेज पण करून सांगू शकता की असे असे मंदिरं आमच्या गावात पण आहेत. आणि हेच नाही, बरेचसे किल्ले, गडी किंवा बारव वगैरे जरी असतील तरी मला कळवा.
मित्रांनो, प्रदक्षिणा मार्गावरती आपल्याला इथे एक देवकुष्ट बघायला मिळतं. इकडनी बाहेर गेल्यावरती आपल्याला एक पुष्करणी वगैरे पाहायला मिळते आणि इथे एक देवकोष्ट आहे आणि या बाजूस एक देवकोष्ट आहे. इकडनी बाहेर गेले की आपल्याला पुष्करणी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, एक्झॅक्टली मागच्या बाजूला पण आपल्याला एक देवकुष्ट पाहायला मिळत आहे. तर तुम्ही बघू शकता की प्रदक्षिणा मार्गावर हे जलप्रणाल मार्ग आहे, ज्याच्यातून शिवलिंगाचा अभिषेक केलेलं पाणी वगैरे हे जाण्याचा मार्ग आहे. असं पाहिलं तर एखादी छोटीशी विहीर असं वाटावी असं हे दिसतं. आणि इथल्या देवकोष्टकामध्ये चामुंडा देवीची मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मंदिराला बरंच डागडुजी वगैरे केलेलं दिसतं आपल्याला, हे पाहू शकता. सिमेंट वगैरे दिसून येतं.